हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. डिझाईन बनवण्यासाठी सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 11 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेले आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 10 इंच घेणार आहोत. 10 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून इथं खालच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये देणार आहोत. तर आकार आपण दिलेला आहे. त्यानंतर जो अस्तर वरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता गळा जो अस्तरवरती आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊज पीसला आणि अस्तरला ओपन करून घेऊया. ब्लाऊज पीसवरती आपण इथं अस्तर जे आहे सेट करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा, म्हणजे आपल्याला टिप वगैरे टाकताना कपडा गोळा नाही होणार किंवा इकडे तिकडे होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. बघू शकता. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर टिप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण टिप मारून घेऊया. अगदी फिनिशिंग आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला जे आहे टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला कपडा आहे गळ्याचा इथं कट करून घ्यायचा आपल्याला. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट जे मारून घेतलेले आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण इथं अगदी व्यवस्थित पलटून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे अगोदर. तर खालच्या साईडला आपण इथं दाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला पण दाब टिप मारून घेऊया. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंग न सावकाश आपल्याला इथं पूर्ण गळ्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला आपण इथं दाब टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कपडा गोळा होणार नाही, इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपण इथं पूर्ण साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरच्या साईडचा. बघू शकता अशा प्रकारे आपण साईडचा एक्स्ट्रा जो कपडा आहे कट केलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे घेऊन आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपण इथं मारलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे आहे मारून घेऊया. तर बघू शकता फिनिशिंग आपण गळा जे आहे तिथं तयार केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला इथं सुंदर असं डिझाईन बनवणार आहोत. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाऊजच्या काठाचा कपडा घेतलेला आहे 4 इंचाचा. बघू शकता अशा प्रकारे चौकोनी टाईप कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं 2.5 इंचाचा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. अशा प्रकारे कपड्यावर ठेवून आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता आपण इथं प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे आता पूर्ण. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पॅचला इथं पूर्ण टिप मारून घेतलेला आहे चौकोनी शेपमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं ह्याच्यावरती लेस लावून घ्यायचा आहे सिंपल असं. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेऊया पूर्ण. जसा आपण पॅचचा शेप केलेला आहे तसाच आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा.
तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल। आता वटपौर्णिमा येत आहे, वटपौर्णिमेला जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस जे आहे चौकोनीमध्ये लावून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे चौकोनीमध्ये आपण इथं पॅच जे तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे 3.5 इंचाचा। आपल्याला डबल फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचा वरच्या साईडला। बघू शकता उलट्या साईडला आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत पूर्ण पट्टीला। तर पूर्ण पट्टीला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेलं आहे। नंतर पट्टीला आपण इथं ओपन करून घेऊया, म्हणजे तर बघू शकता पट्टी आपण इथे ओपन करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे पट्टीवरती छोटे छोटे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत। आपल्याला इथे एक फ्रिल्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सर्व प्लेट्स आपल्याला एकसारखे घेऊन इथं फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे। बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो पण डिझाईन कसा बनवायचा सुचत नाही। हा व्हिडिओ बघून हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे। थोडं आपल्याला इथं अर्धा इंचाचं जागा सोडून आपल्याला इथं पूर्ण गळ्याला हे फ्रिल्स जे आहे लावून घेऊया। अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं फ्रिल्स लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान येतो। बघू शकता बऱ्याच बायकांना सिंपल गळा आणि गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी सिंपल डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे लावून घेतलेले आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याला अजून नवीन लुक देण्यासाठी इथं लेस लावून घेऊया फ्रिल्स वरती। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथे लेस लावून घ्यायचा, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान येतो। बघू शकता अशा प्रकारे आपण इथे पूर्ण गळ्याला फ्रिल्स वरती लेस जे आहे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे चौकोनीमध्ये पॅच जे तयार केलेले आपल्याला खालच्या साईडला ठेवून अशा प्रकारे आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान लुक येतोय आपल्या ब्लाऊजचा। अगदी ब्लाऊजच्या सेंटर मध्ये ठेवून आपल्याला हे टिप मारून घ्यायचं आहे इथं। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पॅच जे आहे लावून घेतलेला आहे खालच्या साईडला। त्यानंतर आपल्याला इथे लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला सिंपल असं आपण इथे लटकन बनवून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही लटकन आपण इथे सिंपल बनवून घेणार आहोत। लटकनला आपण इथं ओपन करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण इथं लटकन बनवलेलं आहे। ब्लाऊजच्या वरच्या साईडला आपण इथं 3 इंचाचं जागा सोडून आपण इथं दोन्ही जे नॉट आहे आपण इथं गळ्याला लावून घेऊया। तर दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे नॉट जे लावून घ्यायचं आहे। बघू शकता दोन्ही साईडला आपण इथं नॉट जे आहे लावून घेतलेलं आहे। नॉटला आपण इथं बांधून घेऊया। सिंपल असं आणि कमी वेळेत खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे। त्यानंतर आपण इथं पॅचच्या सेंटरमध्ये आपण एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला ब्लाऊजचा जो लुक आहे अजून छान वाटेल। बघू शकता असा डिझाईन आपला इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर। तुम्हाला जर वटपौर्णिमेला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर सिंपल असं नवीन ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे हा ब्लाऊज डिझाईन, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा। अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।